महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच अकोला जिल्ह्यात खळबळ उडवणारी कारवाई समोर आली आहे। पातूर तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाने अत्यंत गोपनीयतेत बोगस दारूच्या भल्या मोठ्या गोदामावर छापा टाकत कोट्यवधी रुपयांची नकली देशी दारू जप्त केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हे बोगस दारूचे रॅकेट पातूरमधील एका माजी नगराध्यक्षाच्या मालकीच्या पोल्ट्री फार्मवर सुरू होते, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। बाहेरून पोल्ट्री फार्म, आत मात्र नकली दारूचा संपूर्ण कारखानाच उघडकीस आला आहे। या धाडीत तब्बल 500 बॉक्स देशी दारू आढळून आली असून त्याची अंदाजे किंमत 1 कोटी रुपयाच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे। येथे पंच या दिवशी दारूची हुबेहूब बनावट तयार केली जात होती, तसेच रॉकेट नावाचा ब्रँडही बेकायदेशीरपणे तयार केला जात होता। दारू बनवण्याचे साहित्य, रिकाम्या बाटल्या, बनावट लेबले, झाकणं आणि पॅकिंग साहित्य मोठ्या प्रमाणात सापडले असून संपूर्ण रॅकेट व्यावसायिक पद्धतीने चालवले जात होते, हे स्पष्ट झाले आहे। निवडणुकीच्या काळात मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी ही बोगस दारू बाजारात उतरवण्याचा डाव तर नव्हता ना, असा प्रश्न विचारला जात आहे। या प्रकारामुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई अनेक मोठ्या नावांना अडचणी आणणारी ठरण्याची शक्यता आहे। तपास वेगाने सुरू असून लवकरच मोठे खुलासे होण्याची चिन्हे आहेत।